भयानक उदाहरण तुम्हाला देतो. एक महिला होती बिल्किस बानो नावाची. त्या महिलेचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं, डोकं ठेचून मारून टाकलं. सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेपेची सजा सुनावली. जेलमध्ये होते हे सगळे बलात्कारी. पण ज्या मिनिटाला गुजरातमध्ये निवडणूक सुरू झाली त्या मिनिटाला गुजरातमधल्या भाजप सरकारने त्या बलात्कारांना जेलमधून काढलं, आरती ओवाळली, त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचार सभेत फिरवलं. तुम्ही अशा भाजपला मतदान करू शकणार आहात? आपल्याला जी शिकवण मिळालेली आहे, आपली जी संस्कृती आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बानो या महिलेची जातपात धर्म न पाहता जे कोणी बलात्कारी असतील त्यांची देखील जातपात धर्म न पाहता ज्यांनी कोणी बलात्कार केला त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे ह्या विचाराचे आपण आहोत. पण